तुम्ही आत्ताच्या आत्ता या मुलीला भावनाकडे सोडून या. मी तिला या घरात घेणार नाही, मी तिची वाट सोडणार नाही. तर भावना या घरातून जायला इतकी वर्ष लागली, इतकी वर्ष लग्नच ठरत नव्हतं तिचं. आता ठरलंय, ती गेली आहे ना, त्यामुळे हे शेपूट इथे मला या घरात नकोय. मला सांग, आनंदीचा काय एवढा त्रास आहे रे तुला? काय त्रास आहे म्हणजे? हा, ही मुलगी या घरात आली म्हणजे एक खाणारा तोंड वाढणार, खर्च वाढणार. मग या घरातला करता एकटा कमवता पुरुष मी आहे. ही मुलगी या घरात येणार म्हणजे हिचं खाणं वाढणार, तिचा अभ्यास वाढणार, तिला शाळेत पोहोचवणं, होमवर्क घेणं हे कोण करणार सांगा ना. तुम्हा दोघांना जमणार आहे? आता या वयात जमणार आहे का तुम्हा दोघांना? नाही ना. मग याची जबाबदारी कोणावर येणार? वीणावर. आणि वीणाचं वरदकडे लक्ष राहणार नाही आणि ते मला चालणार नाही. ही मुलगी इथे आल्यामुळे वरदकडे वीणाचं दुर्लक्ष होणार, त्यामुळे ही इथे नको आहे. आता सांगा मला, हिची जबाबदारी कोण घेणार? सांगा ना, कोण घेणार? हरीश, कवेंकी, सांगा ना, कोण जबाबदारी घेणार तिची? अहो, ती भावनाने घेतली होती, त्या गाडे पाटलांकडे सोडून यायचं होतं. या अनाथ मुलीला कशाला आणलं तिकडे? अरे संतोष, समजून घे रे, आता तिला तिकडे नाही पाठवू शकत आपण. संतोष, काय संतोष? काय चुकीचं बोललो मी? ही मुलगी भावनाची जबाबदारी, भावनाची मुलगी म्हणून तुम्ही पण उराशी धरलत ना तिला. मग आता सोडून या भावनाकडे तिला. हे बघा, काही झालं तरी मला ही मुलगी या घरात नकोय. या ना, आपण जोडीने देवाला नमस्कार करूया. या. त्याचं काय ना संपत, कुणाचं नाव घ्यायचं, कुणाचं नाव टाकायचं, हे ज्याचं त्याला समजायला पाहिजे ना. पण मुळात प्रेमाच्या नादी लागून ज्यानं आपली अक्कल घाण टाकली आहे, त्याला रे काय सांगायचं आपण? मॅडम, आपण आता देवासमोर उभे आहोत, त्याच्या पाया पडतोय. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या टोमण्यांचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. देव सगळं बघतोय आणि सगळ्यांचा हिशोब सुद्धा करतोय. देवा, आमच्या जोडीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. असाच आमच्या पाठीशी राहा. सिद्धू, आम्ही आलोच. चालेल, भेटूया नंतर. वहिनी येतो. चल 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 रे. मॅडम, आपण आता जोडीने आशीर्वाद घेऊया का? तर आम्ही दोघं मिळून तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सर्वप्रथम गाडे पाटील कुटुंबातल्या महिला मंडळांना मी हात जोडून विनंती करतो की ज्या मालिका तुम्ही बघतात त्याचं प्रात्यक्षिक घरी करू नये. जसं की नवीन सुनेला त्रास देण्यासाठी तिने बनवलेल्या भाजीत जास्त मीठ टाकणे, तिच्या डोळ्यात तिखट फेकणे, सून पडावी म्हणून साबणाचं पाणी ओतणे, तिच्या पायाखाली काचा टाकणे वगैरे 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 असे उद्योग करून तुम्ही भावना मॅडमला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही.
या उद्योगांना सिरियल मधल्या सुनांना सामोरं जावं लागतं, कारण त्यांचे नवरे त्यांच्या पाठीमागे उभे असतात. पण माझ्या बाबतीत असं आहे की मी भावना मॅडमच्या 2 पावलं पुढे असणार. 24 तास त्यांच्या बाबतीत अलर्ट. त्यामुळे तुमच्या आणि भावना मॅडमच्या मध्ये मी उभा असणारे विसरू नका. आई, तू तशी नाही असं मला माहिती आहे का? वाढ नाही पण गुण लागला अशी गत होऊ नये म्हणून एक छोटासा सल्ला देतोय. माझ्याही ऐकण्यात येऊ नकोस, बरं होईल तुझ्यासाठी. या मॅडम, आपण आशीर्वाद घेऊया सगळ्यांचा. आई, तू तरी जाऊ नकोस. तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला. निदान सुखी राहा इतकं तर म्हणूच शकतेस. सिद्धू, सुनेकडून माझ्या काय अपेक्षा आहेत ह्या मी तुला आधीच सांगितल्या होत्या आणि त्या तुझ्या सुखासाठीच होत्या. तुझ्या सुखाचा विचार करूनच त्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यातली पहिली अपेक्षा होती की सून तुझ्यापेक्षा वयाने लहान असायला हवी. माझी सून घरात आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सुनेच्या पत्रिकेत कुठलाही दोष नसायला हवा. आता तूच विचार कर. तुझी सून घरात आणली आहेस ती माझ्या अपेक्षांच्या अगदी विरुद्ध आहे. तूच सांग ना आता. तू सुखी राहा असा खोटा आशीर्वाद तुला कसा देऊ मी? मी खात्रीने सांगू शकते सिद्धू, तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्यात दुःख ओढवून घेतलंयस. मॅडम, मला माहिती आहे की या घरात आल्यापासून तुम्ही फक्त आणि फक्त तिरस्कारच बघितलाय. पण मी तुम्हाला शब्द देतो, पुढे काही हो, कुणी काही बोलू, तुम्ही आणि फक्त तुम्हीच माझ्या सुखाचं कारण आहात. आणि इथून पुढे आपल्या समोर कुठलंही संकट आलं तर तुम्ही त्याला एकटं सामोरं जाणार नाही. मी कायम तुमच्या सोबत असेल. संतोष, तुझी नाटकं आता पुरे झाली. चल उठ 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 मुकाट्यानं, वाट सोड लवकर. मी मुळीच हलणार नाही, काय वाटेल ते होऊ दे. अरे संतोष, समजून घे रे बाळा. आपण आनंदीला आता गाडी पाटलांकडे नाही पाठवू शकत. लक्ष्मी, अगं जाऊ दे. सांगून ऐकणाऱ्यातला आहे का हा? आपण काहीही बोललो ना तरी यावर याचं काहीतरी म्हणणं असणारच आहे. अरे संतोष, कसा वागतोयस तू? केव्हापासून पोर ताटकळत उभी आहे रे. थकली आहे ती. तिच्या पायामुळे तिला तुला ओलांडताही येत नाहीये. अहो, तिला आत नको का घेऊन जायला आता? बघितलंस आनंदी, तुझा हा तुटका पाय कधी नव्हे तो माझ्या कामी आला. आता तू ओलांडून जाऊ नाही शकत. जा 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 जा. तू शरीर काय बोलतोस तू?
जनाची नाही तर मनाची तरी काय नाही, किती हट्टीपणा, अरे एवढा हट्टीपणा घेऊन जाणार कुठे आहेस तू? मी कुठेही जाणार नाहीये, सध्या तरी इथेच पडून राहणार. अरे अहो हा तर काय ऐकणार नाहीये. आनंदीला उचलून त्याला ओलांडून घेऊन जाऊ शकतो का आपण? नाही 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 बाबा, नाही नाही आई, बाबा नाही, बाबा असं नाही करायचं बाबा. हे बाबा नाही नाही, ही चीटिंग आहे बाबा. तुम्ही असं कसं वागू शकता बाबा? हा, मी हे अजिबात बरोबर केलेलं नाहीये. लक्ष्मी, संतोषकडे लक्ष नको दे, याला ओलांडून येत. अहो ते संतोषाने आता हे आनंदीला आत घेऊन गेले ना. आता उठ ना बाबा, वाट सोड, मला जाऊ दे आत. मी नाही वाट सोडणार. तू बाबांना असं वागूच कसं दिलंस? म्हणजे तुझ्याही लेखी माझ्या बोलण्याला काही किंमत नाहीये ना. मी नाही वाट सोडणार. जा. अरे काय वेड्यासारखं वागतोयस, बोलतोयस? लक्ष्मी, मी तुला सांगतोय ये. नाही आई, नाही. आई नाही, आई, आई नाही, आई. कोडगे झालेत आई बाबा, कोडगे. आधी तो बाहेरचा वेंकी घरात आणून ठेवला आणि आता ही आनंदी. अनाथ आश्रमच उघडा म्हणावा. त्यांची मनमानी मी फार काळ खपवून घेणार नाही. मला काहीतरी केलंच पाहिजे. ये लवकर. सिद्धू हा, या गुरुजी या. बसा. झालं. हा ठीक आहे, थँक्यू. हे बघा, पूजेची सगळी तयारी झाली आहे. तुम्हाला अजून काही लागणार असेल तर सांगा, कारण कसं आहे, शेवटी सगळ्या विधी एकदम मस्त पार पडल्या पाहिजेत. आज भावना मॅडमच्या रूपात आमच्या घरात साक्षात लक्ष्मी आली, त्यामुळे हे लक्ष्मीपूजन खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. पूजेची जर सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही फक्त तुमच्या बायकोला घेऊन या. बोलवतो की आलोच. गुरुजी, आली बायको. बसा बायको. बसा ना मॅडम. सुरुवात करायची पूजेला, अरे विषय काय, करूयात की. पण घरचे कोणी दिसत नाहीयेत. घरचे लक्ष्मीपूजन सुरू होत आहे, सगळी तयारी पण झाली आहे. काही नाही, निदान हजेरी तरी लावा. तुमच्या हजेरीलाच मी आशीर्वाद समजेन आता. आलेच सगळे, करूया सुरुवात. हो, चल. डोळ्याला पाणी लावायचं. हे पाणी असं घ्यायचं, असं डोळ्यांना लावायचं. बरं. नेत्रोदक स्पर्शा धीराचम्य. तुम्ही हळदी कुंकू लावा. तुम्ही 3 वेळा पाणी प्यायचे, 1 वेळा तांबडात सोडायचे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. त्या गणपतीची मूर्ती खालती काढून घ्या. तुम्ही नाही हाताला हात लावायचा आहे. सॉरी. त्या भावनाने नक्कीच माझ्या सिद्धूवर काहीतरी करणी केली, नाहीतर माझा सिद्धू
एवढा घरच्यांना डावलून वागणारच नाही. खरंच मी मानलं सिद्धूला. घरच्यांचा सगळा विरोध मोडीत काढून तो त्याच्या बायकोसाठी वाटेल ते करायला तयार आहे. भावना खरंच खूप लकी आहे. नववधू हीच लक्ष्मीचं रूप असते, त्यामुळे तुमच्या या घरच्या लक्ष्मीचे पाय धुवायचे. कोण धुणार पाय? मी आहे ना, मी धुवेन यांचं पाय. अहो पण नववधूचे पाय सवाष्णबाईनेच धुवायला हवेत. तुमची आई, तुमची वहिनी, बहीण यांच्यापैकी कोणीही पाय धुतले तरी चालते. आम्ही तिला सून मानतच नाही, त्यामुळे पाय धुण्याचा प्रश्नच येत नाही. गुरुजी, भावना मॅडम लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या आयुष्यात आल्या, त्यामुळे यांचे पाय मीच धुणार यात काही शंकाच नाही. मॅडम प्लीज यात पाय ठेवा. सिद्धिराज, कोणीच माझे पाय नाही धुतले तर नाही चालणार का? हे बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. शेवटी प्रत्येक स्त्रीमध्ये एका देवीचं, लक्ष्मीचं स्वरूप असतं. आणि नात्याने तुम्ही माझ्या पत्नी आहात, त्यामुळे मी माझ्या लक्ष्मीचेच पाय धुतोय. हे पुण्य प्रत्येक नवऱ्याला मिळतं तसं नाही. आणि हा जर विधींचाच भाग आहे तर प्लीज याला नाही म्हणून याचा अपमान तरी नका करू. मॅडम प्लीज पाय टाका नाही. या अवदसेमुळे सिद्धूने आमची लाज काढण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. लक्ष्मीपूजन पूर्ण झाले. तुम्ही आता या तांदळाच्या राशीवरती नाव लिहायचे. तुमच्या बायकोचं नाव लिहू शकता. जर तुम्ही त्यांचं आहे तेच नाव लिहिणार असाल तर तुम्ही ते अंगठीनं या तांदळामध्ये कोरून लिहा. सिद्धिराज माझं नाव बदलतील का? पण मला माझं नाव बदलायला नको आहे. यांना कसं सांगू? कारण मी जर आता काही बोलले तर पुन्हा वाद होतील. काय करू मी? हे घ्या गुरुजी,
हेच नाव या मुलीचं योग्य आहे. काय नाव लिहिले गुरुजी? तुम्ही तुमच्या सुनेचं नाव हे ठेवणार आहात? नाही गुरुजी, हे माझ्या नात सुनेचं नाव नाही, याच्या बायकोचं नाव आहे. आणि आजपासून ती याच नावाला ओळखली जाईल, अवलक्षणा सिद्धिराज गाडे पाटील. आजी, हो, आजी, मी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील या सगळ्यांच्या समोर सांगते तुला सिद्धू, आजपासून हिच्या नावापुढे सिद्धिराज गाडे पाटलांचं नाव नाही लागणार, तर तुझ्या नावाला ही अवलक्षणा कायमची चिकटून राहील बट्टा म्हणून. आणि मग बघ ही अवलक्षणा तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ते. आजी, तू भावना मॅडमचं नाव बदलतेस म्हणजे तू लक्ष्मीचा अपमान करतेस, लक्षात ठेव. आणि तो हक्क तुला मुळीच नाहीये. त्यांचं नाव बदलण्याचा हक्क फक्त माझ्यात आहे. हा, ही गोष्ट खरी आहे की आता आमचं लग्न झालंय म्हणून आम्हा दोघांची नावं सोडली गेली, पण मला त्यांचं नाव बदलण्याची गरज अजिबात नाही वाटत. हो ना मॅडम, लहानपणापासून तुम्ही ज्या नावाने ओळखला जाता ते नाव बदलण्याची मला अजिबात गरज नाही वाटत. उलट ते नाव मी जपेन. कसला एवढा विचार करताय? लक्ष्मी, आपल्या भावनाचं लग्न झालं की का? आणि किती झटकन झालं ना सगळं. म्हणजे बघ ना, अगदी आत्तापर्यंत मी रोज रात्री मुलींच्या खोलीत जायचो, भावना आणि जानू नीट झोपलेत की नाही बघायचो, पांघरून वगैरे घेतले की नाही बघायचो. तसंच सवयीप्रमाणे आजही गेलो भावनाच्या खोलीत आणि लक्षात आलं, उडल्या की ग दोन्ही चिमणी. हो ना, कालपर्यंत देवाला साकडं घालत होते मी, माझ्या भावनाचं लग्न होऊ दे, भावनाचं लग्न होऊ दे. आणि आज आपली लेक सासरी गेली सुद्धा. तुझं गाराणं देवानं ऐकलं लक्ष्मी. आपल्या भावनाचं लग्न झालंय खरं, पण मनातून तिच्याविषयीची काळजी जात नाहीये. लक्ष्मी, अगं तू बस रे, बस बस. तुला सांगू का, मला नाही वाटत भावनाची काळजी करायची काही गरज आहे.
अगं भावनाचं लग्न ठरल्यापासून मी बघतोय सिद्धू नेहमी आपल्या भावनाची बाजू घेतो. त्याच्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन सुद्धा नेहमी भावनाला साथ देतो. अहो, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा ती आपल्या नजरेसमोर होती, इथे होती. पण आता ती सासरी गेली आहे, तिकडे तिला त्रास होणार. आणि हे बघ, कदाचित सुरुवातीचे काही दिवस होईल त्रास, नाही असं नाही, पण सिद्धू आहे ना तिच्या बरोबर, तो सांभाळून घेईल तिला. अगं आता भावनाची अजिबात काळजी करू नकोस तू. लक्ष्मी, मला सांग, जेव्हा आपल्या जानूचं लग्न झालं तेव्हाही आपल्याला काळजी वाटत होती की नाही, जानूचं कसं होईल, ती संसार नीट करेल का? पण आता बघ किती छान संसार चाललाय तिचा, हो की नाही? अगं इतक्या प्रयत्नानंतर इतक्या अडचणींवर मात करून आता आपल्या भावनाचं लग्न झालंय. तेव्हा तो आहे ना, तो भावनाला आता यापुढे सुखातच ठेवेल, खात्री आहे माझी. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण खरं सांगू का, लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस असतात ना, ते नव्या नवरीसाठी खूप अवघड असतात. हो, ते घर, तिथली माणसं आपल्याला आपलं म्हणतील की नाही याचं एक वेगळंच दडपण असतं. आणि गाडे पाटलांकडे तुम्ही बघितलं ना, लोक कसे वागतात, त्या आजी तर कशा बोलतात. हो, आणि तुम्हाला आपल्या भावनाचा स्वभाव माहिती आहे ना, ती पटकन कोणाला काहीच बोलणार नाही. उद्या असं व्हायला नको की तिथले लोक तिला वाईट वागवतात आणि ती बिचारी काही बोलत नाही, सगळं सहन करते, सगळं मनात ठेवते. तुला खरं सांगू का लक्ष्मी, मला नाही वाटत तसं व्हायला. अगं मला सांग, इथे आपल्या घरी असताना संतोष तिला किती त्रास द्यायचा, किती घालून पाडून बोलायचा. आणि संतोष तर तिचा सख्खा भाऊ आहे. काय ना, परक्यांचं बोलणं आपल्या माणसांच्या बोलणे इतकं नाही लागत मनाला. आणि आपली भावना खूप समजूतदार आहे. ते गाडी पाटील तिला काहीही बोलले ना तरी ती फारसं मनावर नाही घेणार. आणि समजा काही अति झालंच तर सिद्धू आहे ना, मला खात्री आहे तो नेहमी आपल्या भावना बरोबर असेल, तिला साथ देईल, तिला समजून घेईल. लक्ष्मी, सिद्धूवरचा तुझा राग अजून पूर्णपणे गेला नाहीये ना? वाईट वागलाय तो भावनाशी, आपल्या सगळ्यांशी. नाही, तुम्ही सगळे सारखं म्हणताय तो चांगला आहे, चांगला आहे. पण कधी कधी ना, खूप चांगल्या माणसाच्या हातून एखादी चूक अशी होते जी समोरचा कधीच विसरू शकत नाही. हे बघ लक्ष्मी, मी काही सिद्धूच्या वागण्याचे समर्थन नाही करत आहे. तो चुकीचाच वागलाय. अगं पण त्यामागचा त्याचा हेतू तर चांगला होता ना. असेल त्याचा हेतू चांगला, पण त्याच्या त्या वागण्याने माझ्या भावनाला जो मानसिक त्रास झाला, आपल्याला जो मनस्ताप झाला, तो नाही विसरू शकत मी. नुसता विचार आला मनात ना तरी इथून पुढे ही माझी रूम असणार आहे ही कल्पनाच मला सहन होत नाहीये. कशी राहू मी इथे? इथली प्रत्येक गोष्ट मला परकी वाटतेय. मी एखादी जन्मठेपेची कैदी असल्यासारखं वाटतंय मला. असा कैदी जो आता कायमचा या 4 भिंतीत कैद झालाय. तुम्ही मला भावना आई म्हणायचं. आजपासून तुम्ही मला आई म्हणायचं. भावना!
आनंदी, आज तुम्ही इथे माझ्यासोबत नाही आहात. तुम्ही असतात तर निदान सोबत तरी झाली असती तुमची. या लग्नामुळे माझी आणि आनंदींची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही. देवा, खरंच खूप सॉरी यार. मी आज तुझी माफी मागतोय. मला माहितीये मी इतके दिवस तुझ्याशी भांडलो, राग केला, तुझ्यावर चिडलो खूप तुझ्यावर, पण उगीच नाही. मला वाटलं होतं की तू माझी आणि भावना मॅडमची लव्ह स्टोरी अर्धवटच ठेवणार, पण माझ्या डोक्यात हे घुसलंच नाही ना की तू माझ्या प्रेमाची इतकी अवघड परीक्षा घेतेस. आई शपथ सांगतो यार, लय अवघड पेपर होता. काय घडलं नाही इतक्या दिवसात. म्हणजे माझं पूर्वीबरोबर लग्न ठरलं होतं, ते लग्न मोडण्यासाठी मी इतके प्रयत्न केले. आता मी इथे तुम्हाला तुमच्या प्रभागाच्या लेखीचा फोटो दाखवणार आहे, जी सिद्धूची पत्नी आणि तुमच्या प्रभागाच्या भावी आमदाराची सून होणार आहे. आणि भावना मॅडमनं माझ्या मनातल्या भावना सांगण्यासाठी इतका तडफडलो. या आहेत गाडे पाटलांच्या खऱ्या सुनबाई, भावना श्रीनिवास दळदळ. देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. आणि त्यात तू मध्ये वाट्याला एवढे अडथळे आणलेस ना की खरंच तेव्हा खूप खचून गेलो होतो. मला सतत ही भीती वाटत होती की मी भावना मॅडमना कायमचं गमवून बसेन, आणि त्यांना गमावणं म्हणजे स्वतःला गमावणं. भावना मॅडम माझ्या आयुष्यात आल्या नसताना तर माझी अवस्था एखाद्या जेलमधल्या कैद्यासारखी झाली असती, ज्याला जगणं हीच शिक्षा आहे. पण देवा, तू तसं होऊ नाही दिलंस. माझ्या प्रेमाची डेंजर परीक्षा घेऊन सुद्धा तू भावना मॅडमना माझ्या आयुष्यात आणलास, आणि तेही माझी बायको म्हणून. मला खरंच सांगू काय, आजचा दिवस माझ्यासाठी इतका स्पेशल आहे ना की मी शब्दात सांगूच नाही शकत तुला की मला काय वाटतंय. दिवस रात्र जागून काढल्या मी या दिवसासाठी. तहान भूक हरपून मी आजचा दिवस उजाडण्याची वाट पाहिली होती, पण या सगळ्यात फक्त आणि फक्त तूच माझ्या सोबत होतास. तू एकट्याने माझ्या प्रेमावर विश्वास ठेवलास. बाकी सगळ्यांनी माझ्या प्रेमावर शंका घेतली, माझी चूक पाहिली, पण तू मात्र माझं प्रेम आणि प्रेम मिळवण्यासाठीची धडपड पाहिलीस. तुमचा राग जाईपर्यंत मी या अंगणात, या गेटच्या बाहेर इथेच असा दिवस रात्र उभा राहणार आहे. तुम्हाला बळ दिलंस की मी सगळी संकट सामोरे जाऊन माझं प्रेम मिळवू शकलो. देवा, आज माझं प्रेम जिंकलंय, तू माझ्या प्रेमाला जिंकवलास. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. अरे वा, माझी छकुली छान तयार झाली का झोपायला? आज आजीच्या कुशीत झोपणार हो की नाही? नाही, आजी आणि आजोबा दोघांच्या मध्ये झोपणार.
हो का? बरं बरं बरं. चला आता झोपायचं हा. मला सांग, भावनाईशिवाय झोप येईल ना तुला बाळा? हो आजी, तुझी कशी येईल. छान ग बाळ माझं ते. चला आता जोजो करायची का? आई स्वयंपाकाची खोली आवरून झाली बरं का? अजून काही करायचं का? अगं नाही ग राणी, काही करायचं नाही आता. तू आराम कर. या लग्नाच्या धावपळीत दमली असशील ना. चला आता तुम्ही पण झोपा. आजी, इथे गादी नाही घालणार? गादी बाळा आज नाही घातली, उद्या घालूया. चालेल ना? झोपशील ना आता? ठीक आहे आजी, मी झोपेन. पण तू मला गोष्ट सांगशील? अगं बाई लबाड, आता गोष्ट ऐकायची तुला? हो, मला रोज भावनाई झोपताना गोष्ट सांगते. भावनाईने लाडवलंच आहे तुला. पण तुला माहितीये का, तुझी भावनाई जेव्हा तुझ्या एवढी होती ना, तेव्हा मी पण रोज रात्री गोष्ट सांगायची तिला. तिला जी गोष्ट सांगायची ना तीच तुला सांगते. ये. एकदा काय झालं, बाळकृष्ण आहे ना, खूप मस्ती करायचा तो. त्या एक दिवस खूप चिडल्या. कोणावर चिडल्या? बाळकृष्णावर. आणि त्या बाळकृष्णाच्या घरी आल्या आणि कृष्णाच्या आईला म्हणजे यशोदेला त्या ओरडायला लागल्या, अगं ए यशोदे. अरे काय झालं? तुम्ही दोघं अजून झोपला नाही? नाही आई, मी काय म्हणत होते, तुम्ही झोपा तुमच्या खोलीत, आम्ही इथं बाहेर झोपतो. आता हे काय नवीन? अरे काहीतरीच काय बोलते सारखी. अगं काय करतेस तू? थांब व्यंकी. अरे लक्ष्मी, आता भावनाची खोली मोकळी झाली आहे ना, हे दोघं त्या खोलीत झोपू शकतात की. अगं बाई, ह्या सगळ्या दगदगीत ते माझ्या लक्षातच नाही आलं. आरती, व्यंकी, भावनाची खोली आहे ना, ती तुम्ही दोघं घ्या आता. आरती, तुझं सामान सगळं आवर आणि त्या खोलीत लाव. चालतंय आई, हे बरं झालं. म्हणजे आम्हाला पण खोली मिळाली आणि तुम्हाला पण. नाही कसं आहे आई, आता तुम्ही एवढी मोठी माणसं असं बाहेर झोपलेलं कस तरी वाटते बघा आई. आणि नवीन लग्न झालेल्या तुम्हा दोघांना इथे झोपू देऊ आम्ही? चला आता सगळ्यांचे प्रश्न मिटलेले आहेत ना, मग ठीक आहे. जा तुम्ही तुमचं सामान घेऊन या लवकर. अहो ती खोली आवरून घेऊया त्यांच्यासाठी. हो. बाळा थोडा वेळ बसा इथे, आम्ही आलोच. चला. अहो इथे काय उभे आत चला ना तुम. हो आई, मी काय म्हणते, तुम्ही जा की तुमच्या खोलीत, आम्ही दोघं झोपतो इकडे हॉलमध्ये. नाही नाही आरती, अगं तुम्ही दोघे ते काही नाही, तुम्ही जा बरं तुमच्या खोलीत, आनंदीला घेऊन जा, आम्ही इकडे झोपतो. बबुचका, आजपासून हा तुझा बेड आहे. मी तुला माझ्या कुशीत घेऊन झोपणार आहे. पण तू मला लात मारू नकोस हा, आणि बाबाला पण त्रास देऊ नकोस. शाणे आहे की नाही आमचं बाळ? जानू, हे काय चाललंय तुझं? चैन, हे बघ, मी बबुचकासाठी बेड तयार केला. मस्त आहे ना? आर यू सिरियस? हा खरंच आपल्या दोघांच्या मध्ये झोपणार आहे? ऑफकोर्स जैन.
आता बबुचका आपल्या फॅमिलीचा भाग आहे. आपला मुलगा आहे ना तो, आपला छोटासा बबुचका, आपलं चक्कूला. आता हा आपल्या सोबतच झोपणार, हो ना? हो की नाही? लुकचन, आय एम ग्लॅड की तुला हा ससा खूप आवडलाय. हो. पण काही झालं तरी हा आपल्या सोबत आपल्या बेडवर नाही झोपू शकत. का का नाही झोपू शकत? कारण तो एक प्राणी आहे जानू. जयंत, मग काय झालं? तो आपल्या सोबत झोपल्याने त्याचे आपल्यावर काय परिणाम होतील आपल्याला नाही माहित. प्लस त्याचा फर बघ, जर्म्स असतील त्याच्यात. जयंत, तू असं कसं बोलू शकतोस आपल्या बबुचकाबद्दल? आणि एक मिनिट, मी ना आज त्याला छान आंघोळ घातली, एकदम स्वच्छ, एकदम क्लीन. कळलं? जानू प्लीज माझं ऐक ना. जयंत, याला काय अर्थ आहे रे? मी खरंच खूप अटॅच झाले याच्याशी. आणि एक सांगू का, मला सुद्धा त्याला माझ्या कुशीत घेऊन झोपायचंय. आणि तसंही त्याला पण लोनली वाटेलच ना. असू देत की इथेच. जानू, आय सेड नो. मी तुझ्या सेफ्टीसाठीच बोलतोय. काही झालं तरी तो त्याच्या बास्केटमध्ये झोपणार आहे. हवं तर त्याची बास्केट आपल्या जवळच ठेव. ओके? जयंत, असं का करतोयस तू? कुठे आहे ती बास्केट? खाली आहे ना? जयंत, मी आणतोय. जयंत ऐक ना. जाऊ दे.